पावसाने केला घात, वांग्याची 1.25 एकर बाग उपटून टाकली, 1.5 लाखांचं आर्थिक नुकसान. कनवाड येथील मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या मळी शेतात पोपट खोत यांनी 1 महिन्यापूर्वी 50 गुंठे क्षेत्रात त्रिवेणी काटा या जातीच्या वांगी रोपाची लागण केली होती. 1.5 लाख रुपये खर्च करून वांग्यांची बाग पोटच्या मुलाप्रमाणे जपली होती. मात्र अति पावसामुळे या बागेतील वांग्याची रोपं वाळू लागल्यानं शेतकरी पोपट खोत यांना 1.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केवळ मान्सून पूर्व झालेल्या अति पावसामुळे झालं असल्याचं माहिती पोपट खोत यांनी दिली आहे. शिरोळ तालुक्यात भाजीपाला व फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येथील भाजीपाला पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी विक्रीला जात असतो. 4 पैसे मिळावे म्हणून कुटवाड येथील पोपट खोत यांनी कनवाड इथं मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या असलेली 50 गुंठे जमिनीत 1 महिन्यापूर्वी त्रिवेणी काटा या वांग्याच्या रोपाची लागण केली होती. नुकताच फळ लागण्यास सुरुवात झाली होती. मात्र मान्सून पूर्व पावसाने या परिसरात दाणादाण उडवून दिल्यानं अति पावसानं वांग्याच्या झाडावर फिजोरियन नावाची बुरशी तयार झाली होती. या बुरशीनं झाडाची साल कातरत असल्यानं वांग्याची रोपं वाळू लागली होती. यामुळे 1.25 एकर वांग्याच्या बाग उपटून टाकण्याशिवाय खोत यांच्याकडे पर्याय नव्हता. शनिवारी 1.25 एकर बागेतील सर्वच वांग्याची रोपं खोत यांनी उपटून टाकले. मान्सूनपूर्व पावसामुळे शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शासन स्तरावर पंचनामा होऊन आर्थिक मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेत.